नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। देऊळगाव राजा येथे 1957 पासून संत मुक्ताई पालखीची अविरत सेवा। देऊळगाव राजात 1200 वारकऱ्यांसाठी महाप्रसाद। रामभाऊ पिंपळे यांनी रुजविलेली परंपरा भगवानराव पिंपळे व सहकाऱ्यांकडून आजही अखंड सुरू। आषाढी वारीचे वेध लागले की राज्यभरातून पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान सुरू होते। त्यामध्ये सर्वात आधी पंढरपूरकडे निघणाऱ्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याला सुमारे 300 वर्षांची परंपरा लाभली आहे। जवळपास 1500 किलोमीटरचा प्रवास 75 दिवसांत पूर्ण करत ही पालखी राज्यातील 35 तालुक्यांसह अनेक शहर व गावांतून मार्गक्रमण करते। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजानंतर पालखी जालना जिल्ह्यात प्रवेश करते। देऊळगाव राजात संत मुक्ताई पालखीतील वारकऱ्यांच्या भोजनाची सेवा 1957 पासून अखंडपणे सुरू आहे। तत्कालीन प्रसिद्ध व्यापारी व माजी नगराध्यक्ष रामभाऊ पिंपळे यांनी भंडारा समितीच्या माध्यमातून या सेवेला प्रारंभ केला। त्यांच्यानंतर 1980 पासून भगवानराव पिंपळे यांनी ही परंपरा तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे सुरू ठेवली आहे। 1957 मध्ये पालखीसोबत मोजकेच वारकरी असत। 1980 पर्यंत ही संख्या सुमारे 400 झाली। गेल्या वर्षी सुमारे 1000 वारकरी सहभागी झाले होते, तर यंदा ही संख्या 1200 पर्यंत पोहोचली आहे। विशेष म्हणजे पालखीतील वारकऱ्यांसह देऊळगाव राजातील भाविकांनाही महाप्रसादाचे भोजन दिले जाते। या सेवा कार्यात भगवानराव पिंपळे यांच्यासह ओमशेठ धन्नावत, जुगलशेठ धन्नावत, भरतप्पा घेवारे, पुरुषोत्तम सोनवणे, दादा जम्मन व्यवहारे, हरदास अनिल मल्लावत, श्रीनिवास काबरा, चंद्रकांत मोगरकर, राजकुमार काबरा, कैलास धन्नावत, सतीश निमोदिया, संदीप धन्नावत, मापारी मामा, विनोद जाधव, मोहन मल्लावत, जयेश पापडे आणि रामाप्पा कबाडे, संजय भागवत, सतीश सोनार, गजानन भागवत, कविश लुंगे, लक्ष्मण हिवाळे हे सहकारी दरवर्षी निस्वार्थ भावनेने सेवाकार्य पार पाडतात। वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानत ही मंडळी गेल्या अनेक दशकांपासून संत परंपरेचा वारसा जपत आहेत। यावेळी गावकऱ्यांनी ही मदत कार्य केले असून पोलीस प्रशासनाने ही चोख बंदोबस्त ठेवला होता।